गुड इव्हनिंग टू एव्हरीबडी. मी तुम्हाला आज आणि पुढचे 1-2 दिवस रिजनल प्लॅनिंग हा टॉपिक शिकवणार आहे. परंतु तो टॉपिक शिकवण्यापूर्वी माझी स्वतःची ओळख मी करून देतो तुम्हाला. माझं नाव आहे सुनील सुकळीकर. मी सेवानिवृत्त जॉईंट डायरेक्टर टाउन प्लॅनिंग आहे आणि माझ्या बाबतीत माझी माहिती अशी आहे की मी 1980ला BE सिव्हिल पास आउट झालो. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराड मधून पास झालो आणि 1981 मध्ये डिपार्टमेंटला तुम्ही जी आता परीक्षा देताय त्याच परीक्षेसारख्या पोस्टवर ॲज ए प्लॅनिंग असिस्टंट म्हणून 1981 मध्ये टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटला लागलो. 1981ला प्लॅनिंग असिस्टंट लागल्यानंतर 1985 मध्ये माझं प्रमोशन झालं ATP असिस्टंट टाउन प्लॅनर. त्याच्यानंतर 1990 मध्ये टाउन प्लॅनर झालो मी. आणि जेव्हा मी 1990 मध्ये टाउन प्लॅनर झालो तेव्हा MPSC सारखी तुमच्यासारखी अशी परीक्षा देऊन मी MPSC मध्ये टाउन प्लॅनर म्हणून सिलेक्ट झालो. परंतु ज्यावेळेस डिपार्टमेंटमध्ये पहिल्यांदा प्लॅनिंग असिस्टंट म्हणून लागलो त्यावेळेस असं तुमच्यासारख्या स्पर्धा परीक्षा वगैरे ॲब्सोल्यूट काहीही नव्हत्या. फक्त एक अर्धा तास माझा इंटरव्ह्यू झाला. ऑन द बेसिस ऑफ इंटरव्ह्यू माझं सिलेक्शन झालं आणि मी लागलो. आता सगळाच काळ बदललेला आहे आणि लेखी परीक्षा वगैरे सगळे बरेच प्रकार झालेले आहे. 1990 मध्ये मी MPSCच्या थ्रू टाउन प्लॅनर झाल्यानंतर 2000 मध्ये मी परत MPSCच्या थ्रू बाय नॉमिनेशन असिस्टंट डायरेक्टर टाउन प्लॅनिंग म्हणून सिलेक्ट झालो 2000 मध्ये. त्यानंतर 2006ला डेप्युटी डायरेक्टर टाउन प्लॅनिंग म्हणून सिलेक्ट झालो. 2006 नंतर 2013ला जॉईंट डायरेक्टर टाउन प्लॅनिंग म्हणून. ऑल दिस आफ्टर टाउन प्लॅनर मी सगळ्या MPSCच्या परीक्षेच्या थ्रू सिलेक्ट झालेलं आहे. सो दिस इज व्हॉट अबाउट ऑल माय CV, एज्युकेशन क्वालिफिकेशन आणि CV. आणि डिपार्टमेंटमध्ये मी जवळजवळ 1981-2016ला मी रिटायर्ड झालो डिपार्टमेंटमधून ॲज ए जॉईंट डायरेक्टर टाउन प्लॅनिंग म्हणून मी रिटायर्ड झालो. जवळजवळ 35 वर्ष मी डिपार्टमेंटमध्ये टाउन प्लॅनिंग अँड व्हॅल्युएशन डिपार्टमेंटमध्ये 35 वर्ष सर्व्हिस केली. या 35 वर्षाच्या कालावधीमध्ये मी बऱ्याचशा नगरपालिकांचे डेव्हलपमेंट प्लॅन तयार केले, मास्टर प्लॅन तयार केले, त्याचे सर्व्हे कॅरी आउट करणे, त्याचा डेटा कलेक्शन करणे. जेव्हा PA होतो तेव्हा ज्या लेवलला जे काम असते त्या लेवलला ते काम डिपार्टमेंटचं केलंय. PA किंवा ATP तुमच्या लेवलला ज्यावेळेस काम करायचं तेव्हा सर्व्हे कॅरी आउट करणे, एक्झिस्टिंग लँड यूज मॅप तयार करणे, पॉप्युलेशन प्रोजेक्शन, डेटा कलेक्शन करणे हे केले. त्याच्यानंतर जसे प्रमोशन होत गेले तसे प्रिपरेशन ऑफ मास्टर प्लॅन, डेव्हलपमेंट प्लॅन हे केले. बऱ्याचशा नगरपालिकांचे केले, इतके केलेले आहेत शेकड्यांनी की आता ते काही माझ्या लक्षात नाही आहे डेव्हलपमेंट प्लॅन किती आहेत. परंतु 35 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये बरेचसे मास्टर प्लॅन किंवा डेव्हलपमेंट प्लॅन तयार केलेले आहे. आणि रिजनल प्लॅनच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर मी 2 जिल्ह्यांचे रिजनल प्लॅन तयार केलेले आहेत. एक नाशिकचा रिजनल प्लॅन आणि एक औरंगाबादचा, म्हणजे आताचं सध्याचं छत्रपती संभाजीनगरचे 2 रिजनल प्लॅन मी माझ्या सर्व्हिसमध्ये तयार केलेले आहेत. त्याच्यानंतर व्हॅल्युएशनशी संबंधित लँड ॲक्विजिशनचे अवॉर्ड प्रत्येक जिल्ह्यासाठी जेव्हा पोस्टिंग होते त्यावेळी लँड ॲक्विजिशनचे अवॉर्ड तयार केलेले आहेत. त्यानंतर 2004चे मराठवाडा रिजनचे रेडी रेकनरचं मी ॲन्युअल स्टेटमेंट ऑफ रेट पूर्ण 8 जिल्ह्यांचे रेडी रेकनरचे मी काम त्यावेळेस 2004 मध्ये केलेलं आहे. त्याच्यानंतर 2016ला मी रिटायर्ड झाल्यानंतर 2016 ते 2018 मध्ये मी मुंबईला MSRDC मध्ये चीफ प्लॅनर म्हणून काम केलेलं आहे. तुम्ही आता सगळ्यांनाच माहिती असेल की नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग हा संपूर्ण समृद्धी महामार्ग हा MSRDCने डेव्हलप केलेला आहे. रोड कन्स्ट्रक्शन विथ द सिव्हिल इंजिनिअरिंग त्यांची जी ब्रँच आहे त्याच्यामध्ये होता. आणि जो त्याच्यातला प्लॅनिंग पार्ट आहे तो प्लॅनिंग पार्ट जो आहे तो जी प्लॅनिंग विंग MSRDC मध्ये होती त्यांच्याकडे तो भाग होता. तर त्या प्लॅनिंग युनिटला मी चीफ प्लॅनर म्हणून काम करत असताना मी मुंबई पुणे हा जो रोड आहे एक्झिस्टिंग एक्सप्रेसवे, त्या एक्झिस्टिंग एक्सप्रेसवेच्या दोन्ही बाजूला जे 72 सेटलमेंट्स आहेत किंवा 72 गावं आहे त्याच्या बाजूचा रिजनल प्लॅन आणि डेव्हलपमेंट प्लॅन सुद्धा तयार केलेला आहे. आणि त्याचसोबत तो रिजनल प्लॅनच्या सोबतच जो नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग आहे त्या समृद्धी महामार्गाला लागून
18 न्यू टाउन्स आयडेंटिफाय करणं, त्याचे लोकेशन ठरवणं आणि त्या न्यू टाउन्सचं प्लॅनिंग आणि नियोजन करणं, हे काम सुद्धा मी MSRDC मध्ये ॲज ए चीफ प्लॅनर म्हणून काम करत असताना 2018 पर्यंत केलेलं आहे. त्यानंतर 2019 ते 2020 मध्ये मी MADC महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी मुंबई इथे पण ॲज ए कन्सल्टंट म्हणून काम केलेलं आहे. पुण्याला जो नवीन एअरपोर्ट येऊ घातला होता पुरंदरच्या जवळ, त्याच्या संदर्भामध्ये मी काम केलं आहे, परंतु समहाऊ तो एअरपोर्ट पुढे काही कारणास्तव ते काम झालं नाही आहे. असा थोडक्यात माझा सर्व कामकाजाचा ओव्हरऑल बायोडाटा आहे. 35 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये सगळ्या ठिकाणी काम केलं आहे. व्हॅल्युएशन, लँड ॲक्विजिशन, रिजनल प्लॅन, डेव्हलपमेंट प्लॅन. सो व्हॉट आय वॉन्ट टू से यू इज द डिपार्टमेंट इज व्हर्साटाईल. सगळ्या प्रकारच्या गोष्टी इथे शिकायला मिळतील आणि तुम्हाला त्याचा अनुभव येईल आहे. तर आता हे सगळं संपवून आपण आपल्या मूळ विषयाकडे जाऊया. जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं, मी तुम्हाला आज रिजनल प्लॅनिंगच्या संदर्भामध्ये शिकवणार आहे. आता डायरेक्ट तुम्हाला रिजनल प्लॅन काय आहे हे शिकवण्यापेक्षा थोडीशी आपली प्लॅनिंग हायरार्की काय आहे, भारताचं प्लॅनिंग कसं चालते हे सांगितल्याशिवाय तुम्हाला रिजनल प्लॅनचं त्याचं लिंकेज कळणार नाही आहे. तर त्यामुळे आपण आधी भारताचं प्लॅनिंग आणि हे कसं आहे हे पहिल्यांदा बघूया. तर आता प्लॅनिंग हायरार्की इन इंडिया, द कन्सेप्ट ऑफ द डेव्हलपमेंट इन इंडिया इज बिफोर इंडिपेंडन्स. आता या वाक्याचा अर्थ असा आहे की याच्यात इलॅबोरेट करण्यासारखं असं आहे की आपल्याकडे टाउन प्लॅनिंग किंवा नगर नियोजन हे एन्शंट किंवा अनादी काळापासून चालत आलेलं आहे. तुम्ही बघितलं असेल मोहनजोदारो, हरप्पा तुम्हाला माहिती आहे, टाउन प्लॅनिंग, सुंदर शहर वसलेली. त्याच्यानंतर नालंदा, त्याच्यानंतर अयोध्या, द्वारका भगवान श्रीकृष्णांनी वसवलेली आहे. इतक्या काळापासून, इतक्या आधीपासून आपल्याला प्लॅनिंगची हिस्ट्री आहे. अयोध्या पण माहिती आहे. तुम्ही गीत रामायण जर ऐकलं असेल तर त्या गीत रामायणात आहे, सुधीर फडकेंच्या गाण्यामध्ये, अयोध्या मनोनिर्मित नगरी, अवती भोवती रम्य उपवने, मधुन वाहती मार्ग समांतर. म्हणजे इतकं चांगलं वर्णन अयोध्येचं त्या काळात केलेलं आहे. ठीक आहे, ही हिस्ट्री आपल्याला आहे टाउन प्लॅनिंगची, ते सांगायचं आहे. ठीक आहे, तो हिस्ट्री ऑफ द टाउन प्लॅनिंग हा थोडासा वेगळा भाग आहे, स्वतंत्र विषय आहे. त्याच्यात आपण फार खोलात न जाता आफ्टर इंडिपेंडन्स प्लॅनिंग डेव्हलपमेंट थ्रू 5 years प्लॅन कन्सेप्ट हा एक आपण स्वातंत्र्योत्तर काळामध्ये काय केलेलं आहे ते आता बघणार आहोत. आणि हे त्याच्यानंतरच्या ह्या 2 मी स्लाइड वरच्या लेवल वाचतोय. लेवल 1 ज्युरिडिक्शन कंट्री प्लॅन, 5 year प्लॅन, अथॉरिटी, प्लॅनिंग कमिशन ऑफ इंडिया, आणि कंटेंट, पॉलिसी अँड डायरेक्शन ऑफ डेव्हलपमेंट. इट इज अ फिस्कल ऑर फायनान्शियल प्लॅन. आणि दुसरं लेवल आहे प्लॅनची स्टेट प्लॅन, स्टेट इयरली प्लॅन, स्टेट प्लॅनिंग कमिशन, अलोकेशन ऑफ फायनान्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी. इट इज ए फायनान्शियल प्लॅन. आता इट इज ए फिस्कल अँड फायनान्शियल प्लॅन, याला मी रेड केलेलं आहे. हे मी तुम्हाला पुढच्या थोड्याशा डिस्कशनमध्ये सांगतो. आता एक लक्षात घ्या की तुम्हा सर्वांना माहिती आहे की 15 ऑगस्ट 1947 आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि देश स्वतंत्र झाला. आणि देश स्वतंत्र झाल्यानंतर 1950 26 जानेवारी 1950 आपण रिपब्लिक म्हणून आपण हे केलं, कारण अखंड भारत त्यावेळेस तयार झाला. सगळे साम्राज्य, सगळे संस्थानं खालसा झाले. वेगवेगळे संस्थानं तुम्हाला माहिती आहे, निजाम संस्थान, हैदराबाद संस्थान, इंदोर संस्थान, हे सगळे संस्थानं नंतरच्या काळामध्ये खालसा झाले आणि अखंड भारत हा तयार झाला. आणि मग काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंतचा अखंड भारत हा तयार झाल्यानंतर या संपूर्ण अखंड भारताचं याचं नियोजन कसं करायचं, तर म्हणून मग 1950 आपण 26 जानेवारी 1950 घटना ऍक्सेप्ट केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिलेली ती आपण ऍक्सेप्ट केली आणि रिपब्लिक म्हणून आपण घोषित झालो. म्हणजे जगातली सगळ्यात मोठी आज लोकशाही आहे आणि लोकशाहीच्या तत्वातून आणि मार्गातून आपण आपला देशाचं सगळं कामकाज सुरू केलं. आणि त्याचाच एक भाग म्हणून सगळ्या अखंड भारताचं हे करत असताना 1950 पासून आपण प्लॅनिंग कमिशन त्यावेळेस स्थापन झालं आणि पंचवार्षिक योजनेच्या माध्यमातून आपण संपूर्ण देशाचा विकास करण्याचं धोरण अवलंबलं. आणि 1950 पहिली पंचवार्षिक योजना देशाने ऍक्सेप्ट आली किंवा अंमलात आली. आणि 1950 ते 1955, 1955 ते 60, 60 ते 65 वगैरे वगैरे ह्या पुढच्या प्रत्येक योजनांमध्ये मग आपण काम करत राहिलो.
तर प्रश्न परीक्षेत कधीही विचारला तर पहिली पंचवार्षिक योजना देशाची कधी अंमलात आली तर कोणत्या वर्षात, 1950, 51, 52, 53, 54 असे काहीही ऑप्शन टाकले जातील. सर्वांनी लक्षात ठेवा, 1950ला देशाची पहिली पंचवार्षिक योजना अंमलात आली आणि ती लागू झाली. आणि मग अशा पद्धतीने आपण पंचवार्षिक योजनेच्या माध्यमातून विकास करायला देशाचा सुरुवात केली. आता ही पंचवार्षिक योजना म्हणजे काय असतं की हा पंचवार्षिक योजना म्हणजे इट इज ए फिस्कल प्लॅन और फायनान्शियल प्लॅन. आणि ही पंचवार्षिक योजना प्लॅनिंग कमिशन ऑफ इंडियाच्या थ्रू तयार होते. या योजना आयोग त्याला म्हणतात की, आणि योजना आयोगाचे अध्यक्ष हे देशाचे पंतप्रधान असतात. तर देशाचे पंतप्रधान हे योजना आयोगाचे चेअरमन. आणि ही जी योजना असते इट इज ए फिस्कल और फायनान्शियल प्लॅन. प्रश्न असाही विचारला जातो की 5 year प्लॅन इज ए फिस्कल प्लॅन और फिजिकल प्लॅन और फायनान्शियल प्लॅन. फिस्कल और फायनान्शियल प्लॅन इज ए करेक्ट आन्सर, म्हणून मी ते तिथे लाल रंगामध्ये दाखवलेलं आहे. किंवा बजेटरी प्लॅन असते, त्याच्यात आर्थिक तरतुदी केल्या जातात. आता आर्थिक तरतुदी ह्या कशासाठी तयार केल्या जातात तर त्या प्रत्येक सेक्टरसाठी या आर्थिक तरतुदी पंचवार्षिक योजनेमध्ये केल्या जातात. आता सेक्टर म्हणजे काय, प्रत्येक सेक्टर म्हणजे एज्युकेशन, शिक्षण, इरिगेशन, ऍग्रिकल्चर, हेल्थ, हाऊसिंग. प्रत्येक पंचवार्षिक योजना तुम्ही जर जुनं काढून बघितलं किंवा गुगलवर हे काढून बघितलं, आता आपल्याला थोडं इतका डिटेलमध्ये जायला वेळ नाहीये, परंतु जेव्हा तुम्ही पंचवार्षिक योजना किंवा 5 year प्लॅन जर काढून बघितलं तर प्रत्येक पंचवार्षिक योजनेमध्ये एखादा कुठल्या तरी सेक्टरवर फोकस केलेला आहे. उदाहरणार्थ ऍग्रिकल्चर, की पहिल्या पंचवार्षिक योजनेत एखाद्या ऍग्रिकल्चरवर फोकस केला, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये इरिगेशन फोकस केला आहे, तिसऱ्या याच्यामध्ये एज्युकेशन पॉलिसीजवर फोकस केला आहे. म्हणजे त्या 5 वर्षात ही एज्युकेशनवर भर देऊन एज्युकेशनचं कसा पॉलिसीज ठरवून विकास करता येईल या पद्धतीने काम प्रत्येक पंचवार्षिक योजनेमध्ये केलेलं आहे. एका पंचवार्षिक योजनेत हेल्थमध्ये काम केलं आहे, एका याच्यात हाऊसिंगमध्ये, एका याच्यात अर्बन प्लॅनिंगवर काम केलेलं आहे. प्रत्येक पंचवार्षिक योजनेला एखादा सेक्टर फोकस करून तो प्लॅन पंचवार्षिक योजनेचा प्लॅन हा तयार केला जातो आणि त्या सेक्टरवर त्याचं मग फोकस ठेवून अलोकेशन, बजेट अलोकेशन केल्या जाते. तर हा जो पंचवार्षिक योजनेचा प्लॅन आहे हा अगेन आय एम रिपीटिंग की हा फिस्कल प्लॅन आहे किंवा फायनान्शियल प्लॅन आहे. दिस इज नॉट ॲट ऑल ए फिजिकल प्लॅन. आता ही पंचवार्षिक योजना कशी तयार होते तर लेवल 2 जी मी या स्लाइडमध्ये तुम्हाला दाखवलेली आहे की स्टेट लेवल 2 ज्युरिडिक्शन, स्टेट लेवल 2 स्टेट इयरली प्लॅन आणि स्टेट प्लॅनिंग कमिशन, अलोकेशन ऑफ फायनान्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी, इट इज अ फायनान्शियल प्लॅन. तर संपूर्ण देशभरामध्ये जी काही सगळी राज्य असतात त्या राज्यांकडून त्यांच्या राज्यांच्या त्या राज्यांच्या समस्या आणि त्यांचं बजेट अलोकेशन विचारात घेऊन सगळ्या राज्यांचं नॅशनल लेव्हलवर एकत्रीकरण तयार करून जी तयार होतो तो नॅशनल प्लॅन. फर्स्ट लेवलचा मी जो सांगितला तो. आणि सेकंड लेवलचा म्हणजे महाराष्ट्राचं बजेट काय आहे, महाराष्ट्राला कुठल्या याच्यामध्ये फोकस करावं असं वाटते, मध्य प्रदेशला काय वाटते, गुजरातला काय वाटते, उत्तर प्रदेशला काय वाटते. तर ह्या सगळ्या राज्यांच्या स्टेट प्लॅन जो असतो तो स्टेट प्लॅन किंवा ते बजेटरी प्रोव्हिजन प्रत्येक राज्याच्या एकत्रित करून नॅशनल लेवलला नॅशनल प्लॅन बनतो. आणि स्टेट लेवलला मग प्रत्येक स्टेटची गरज विचारात घेऊन डिस्ट्रिक्टची, स्टेटचा करत असताना डिस्ट्रिक्टची गरजा त्या डिस्ट्रिक्टच्या, स्टेटमधल्या डिस्ट्रिक्टच्या गरजा विचारात घेऊन स्टेट प्लॅन बनतो. तर स्टेट प्लॅन इज ऑल्सो अ फायनान्शियल प्लॅन. त्याच्यातही बजेट अलोकेशन फक्त असते, दॅट इज नॉट अ फिजिकल प्लॅन. प्रश्न असा येऊ शकतो की बा स्टेट प्लॅन जो बनतो तो स्टेट प्लॅन हा फायनान्शियल प्लॅन आहे का फिस्कल प्लॅन आहे का फिजिकल प्लॅन आहे. फिस्कल आणि फायनान्शियल हे दोन्ही शब्द सारखेच आहे, समानार्थी शब्द आहे. बजेट अलोकेशन किंवा फायनान्शियल प्लॅन, फिस्कल और फायनान्शियल म्हणून मी दोन्ही शब्द तिथे टाकलेले आहेत. फिस्कल और फायनान्शियल हे एकच आहे. बोथ द प्लॅन्स म्हणजे नॅशनल लेवलला बनणारा पंचवार्षिक योजना आणि राज्याची योजना या दोन्ही पण हे दीज आर द फायनान्शियल और फिस्कल प्लॅन. आता लक्षात आलं व्हॉट एक्झॅक्टली द 5 year प्लॅन आणि स्टेट इयरली प्लॅन. आणि आतापर्यंत आपण 2014 पर्यंत या माध्यमातून 5 year प्लॅनच्या आणि स्टेट प्लॅनच्या माध्यमातून काम करत होतो. परंतु 2014 मध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने प्लॅनिंग कमिशनच्या माध्यमातून काम करायचं स्टॉप केलं. आणि हे प्लॅनिंग कमिशनचा हा सगळा पंचवार्षिक योजनाचा हा जो कन्सेप्ट आहे हा 2014 मध्ये
स्टॉप केला आणि 2014ला प्लॅनिंग कमिशन डिझॉल्व्ह करून गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी नीती आयोग नावाचा एक इन्स्टिट्यूट किंवा ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर अस्तित्वात आणलं, नीती आयोग. आणि नीती आयोग हा एक थिंक टँक किंवा ॲडवायझरी बॉडी म्हणून अस्तित्वात आलं. आणि आता 2014 पासून पुढे एकही पंचवार्षिक योजना झालेली नाही आहे. ज्या काय 1950 पासून पहिली पंचवार्षिक योजना झाली, 1950 ते 2014 या कालावधीमध्ये साधारण काय 12, 13, 14 पंचवार्षिक योजना झाल्या असतील तेवढ्या झाल्या. प्रश्न असा येईल की 2015 नंतर कोणती पंचवार्षिक योजना झाली आहे, तर उत्तर काहीही नाही झालेली. पंचवार्षिक योजना 2014ला प्लॅनिंग कमिशन किंवा पंचवार्षिक योजना हा कन्सेप्ट 2014ला स्टॉप झालेला आहे. आणि नीती आयोगाची ही संकल्पना आली आहे. नीती आयोग इज ए थिंक टँक और ॲडवायझरी बोर्ड और ॲडवायझरी ऑर्गनायझेशन टू ॲडवाइज द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. एवढाच त्यांचा रोल आता मर्यादित स्वरूपात राहिलेला आहे. आणि दॅट इज नॉट ऑल्सो अ स्टॅच्युटरी बॉडी, दॅट इज ओनली अ ॲडवायझरी बॉडी. काय बोलतोय ते प्रत्येकाने लक्षात घ्या. प्रश्न कसा पण येईल आहे की नीती आयोग, वेदर नीती आयोग इज ए स्टॅच्युटरी बॉडी और लिगल बॉडी और व्हॉट एव्हर इट मे बी. तर नीती आयोग इज नॉट ए स्टॅच्युटरी बॉडी, इट इज ओनली अ ॲडवायझरी बोर्ड टू द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. लक्षात घ्या, ठीक आहे. आणि मग हा नीती आयोग आता गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला वेगवेगळ्या पॉलिसींवर वगैरे काम करायला ॲडवायझरी बोर्ड म्हणून मार्गदर्शन किंवा पॉलिसी ठरवण्याला मदत करत असतो. जसं की आता रिसेंटमध्ये हाऊसिंग पॉलिसी तयार होते गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची. त्यानंतर आता 2020 मध्ये तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल आहे की NEP 2020, NEP नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 2020ला अस्तित्वात आली. तर दॅट इज ऑल्सो ॲडवाइज अँड हे नीती आयोगाने या न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या संदर्भात गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला मदत केली आहे किंवा ॲडवाइस केलेला आहे. सो दिस इज व्हॉट नॅशनल लेव्हलचं प्लॅनिंग आणि स्टेट लेव्हलचं प्लॅनिंग. आता ह्या 2 लेव्हल झाल्या प्लॅनिंग मधल्या हायरार्कीच्या. आता तिसरी लेव्हल जी आहे तिथे आता आपण इम्पॉर्टंट लेव्हलला येतोय. द थर्ड लेव्हल इज द डिस्ट्रिक्ट लेव्हलचा प्लॅन. पहिली लेवल झाली कंट्री प्लॅन, माझी स्लाइड बघा. सेकंड लेवल झाली स्टेट प्लॅन आणि तिसरा जो आहे तो डिस्ट्रिक्ट लेवलचा प्लॅन. आता हा डिस्ट्रिक्ट लेवलचा जो प्लॅन असतो हा रिजनल प्लॅन म्हणून आपण तयार करतो. दॅट इज अ रिजनल प्लॅन आणि त्याची अथॉरिटी असते RP बोर्ड म्हणजे रिजनल प्लॅनिंग बोर्ड आणि कलेक्टर. आणि आता या थर्ड लेवलच्या प्लॅनमध्ये काय असते, त्याचे कंटेंट काय असतात, प्लॅनिंग ऑफ सर्व्हिसेस अँड रिसोर्सेस आणि इट इज ए फिजिकल प्लॅन ॲट फर्स्ट लेवल. आता ह्याच्यामध्ये प्लॅनिंग असते म्हणजे ऍक्च्युअल जो आपण मास्टर रिजनल प्लॅन तयार करतो दॅट इज अ फिजिकल प्लॅन. फायनान्शियल प्लॅन आणि फिजिकल प्लॅन मधला फरक लक्षात घ्या. फिजिकल प्लॅन और स्पेशल प्लॅन व्हॉट एव्हर इट मे बी, की हा दिस इज अ फर्स्ट लेवल प्लॅन की जिथे आपण फिजिकल प्लॅन म्हणजे काय समजून घ्या की एक्झॅक्टली की ज्याच्यामध्ये वेगवेगळे लँड यूज झोनिंग दाखवलेले असतात, ट्रान्सपोर्टेशन नेटवर्क दाखवलेलं असतं, सोशल फॅसिलिटीचे इन्फ्रास्ट्रक्चर दाखवलेलं असतं, सोशल फॅसिलिटीज दाखवलेलं असतं. लेवल म्हणजे डिस्ट्रिक्ट प्लॅनच्या बाबतीमध्ये बोलत होतो की जो डिस्ट्रिक्ट प्लॅन आहे तो रिजनल प्लॅन आहे आणि हा रिजनल प्लॅन हा फिजिकल प्लॅन आहे. म्हणजे व्हॉट एक्झॅक्टली द फिजिकल प्लॅन. फिजिकल प्लॅन म्हणजे ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळे लँड युजेस दाखवलेले असतात, इंडस्ट्रियल, ॲग्रिकल्चर, रेसिडेन्शियल जे काय असतील ते. त्यानंतर सोशल इन्फ्रास्ट्रक्चर दाखवलेलं असतात, रोड नेटवर्क, रेल्वे वगैरे वगैरे. त्यानंतर पब्लिक युटिलिटी सगळ्या दाखवलेल्या असतात. ह्याला म्हणतात फिजिकल प्लॅन किंवा स्पॅशियल प्लॅन. आणि वरचे जे 2 प्लॅन आहेत ते फायनान्शियल प्लॅन किंवा फिजिकल प्लॅन. तर हा फर्स्ट लेवलचा रिजनल प्लॅन आहे जो फिजिकल प्लॅनच्या स्वरूपामध्ये आपण तयार करतो, ज्याच्यामध्ये आणि त्या प्रदेशातले रिसोर्सेस म्हणजे संसाधनं, ते मी पुढे तुमच्याशी डिटेल जेव्हा बोलेल तेव्हा रिसोर्सेस म्हणजे एक्झॅक्टली काय असते आणि त्याचा वापर कसा करतात रिजन मधलं हे सगळं पुढे डिटेल सांगेल. परंतु रिजनल प्लॅन हा कंटेंट काय असतं, प्लॅनिंग ऑफ सर्व्हिसेस अँड रिसोर्सेस. इट इज ए फिजिकल प्लॅन ॲट फर्स्ट लेवल. तर हा रिजनल प्लॅन हा सर्वसाधारणपणे जिल्ह्यासाठी तयार केला जातो म्हणून त्याला रिजनल प्लॅन डिस्ट्रिक्ट लेवलचा तयार होणारा प्लॅन हा म्हणतात. आणि इट इज ए फिजिकल प्लॅन. यावर तर हमखास प्रश्न येतो की रिजनल प्लॅन इज ए फिजिकल प्लॅन और फायनान्शियल प्लॅन और फिजिकल प्लॅन. तर
पक्क मनामध्ये डोक्यामध्ये घोटून ठेवा की रिजनल प्लॅन इज ए फिजिकल प्लॅन ऑर स्पेशल प्लॅन. आता ही झाली फिजिकल प्लॅनची फर्स्ट लेवल. आता सेकंड लेवल आहे, 4 नंबरवर येऊया आपण की ज्युरिडिक्शन मध्ये युएलबीज. युएलबी म्हणजे अर्बन लोकल बॉडी. 5व्या नंबरला युएलबी हा शब्द आहे. युएलबी आता लॉंग फॉर्म आहे अर्बन लोकल बॉडी किंवा प्लॅनिंग अथॉरिटी किंवा महानगरपालिका किंवा नगरपालिका किंवा नगर पंचायत, ऑल आर इन कम्स अंडर द युएलबी. ठीक आहे. तर चौथी लेवल ऑफ ऑर्डर आहे ही युएलबी किंवा सगळं लिहिण्यापेक्षा अर्बन लोकल बॉडी म्हणून ते लिहिल्या जाते. महानगरपालिका, युएलबी इन्क्लूड्स नगरपालिका, नगर पंचायत, स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी, ऑल इन्क्लूड दी युएलबी. आता हा या चौथ्या लेवलचा जे ज्युरिडिक्शन आहे त्या ज्युरिडिक्शन करता म्हणजे महानगरपालिका क्षेत्राकरिता किंवा नगरपालिका क्षेत्राकरिता किंवा नगरपंचायत क्षेत्राकरिता कोणता प्लॅन बनतो, तो बनतो डेव्हलपमेंट प्लॅन. आणि तो कोण बनवतं तर लोकल प्लॅनिंग अथॉरिटी किंवा युएलबी. द सेम वर्ड लोकल प्लॅनिंग अथॉरिटी सुद्धा म्हणतात. तर हे बनवणारी अथॉरिटी आणि याच्यावर कंट्रोल करणारी अथॉरिटी कोण आहे तर लोकल प्लॅनिंग अथॉरिटी. आणि हा त्या नगरपालिका क्षेत्राकरिता किंवा महानगरपालिका क्षेत्राकरिता किंवा नगरपंचायत क्षेत्राकरिता हा प्लॅन तयार केला जातो. आणि हा सिटी लेवलचा डिटेल प्लॅन असतो. इट इज ऑल्सो अ फिजिकल प्लॅन ॲट सेकंड लेवल ऑफ हायरार्की. की हा जो महानगरपालिका हद्दीकरिता तयार झालेला जो असतो तर तो महानगरपालिका क्षेत्रापुरता मर्यादित असतो. त्या महानगरपालिकेमध्ये रोड इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे, तिथे रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे, एअर कनेक्टिव्हिटी काय आहे, हायवे कशी आहे, बायपास कसे आहेत, वेगवेगळे लँड युजेस कसे आहेत, इंडस्ट्रीज काय आहे, रेसिडेन्शियल झोन काय आहे, वेटलँड काय आहे, ॲग्रिकल्चर लँड काय आहे, हे सगळं त्याच्यामध्ये त्या महानगरपालिका क्षेत्रापुरता जो तयार होतो अलॉंग विथ द डेव्हलपमेंट कंट्रोल रूल. तर हा जो बनतो हा फक्त महानगरपालिका क्षेत्राकरता असतो. तर तिसऱ्या नंबरचा तुम्ही जिल्ह्यातला बघितला. चौथा नंबर हा महानगरपालिका किंवा नगरपालिका क्षेत्राकरता किंवा युएलबीच्या लेव्हलला असतो. हा जो जिल्हा स्तरावरचा रिजनल प्लॅन बनतो त्याच्यापेक्षा थोडा जास्त डिटेल प्लॅन असतो. म्हणून ते सिटी लेवल डिटेल प्लॅन आपण कंटेंट्समध्ये लिहिलेलं आहे. आता 5वी लेवल ऑफ ऑर्डर आहे ही युएलबीनीच तयार करायची, टाउन प्लॅनिंग स्कीम किंवा लोकल एरिया प्लॅन. हा सुद्धा लोकल प्लॅनिंग अथॉरिटीनीच बनवायचा असतो. तर हा जो टाउन प्लॅनिंग स्कीम किंवा लोकल एरिया प्लॅन असतो हा इट इज अ प्लॅन विच इन्क्लूड्स प्लॅनिंग प्लस फायनान्स प्लस इम्प्लिमेंटेशन. प्लॅनिंग प्लस फायनान्स प्लस इम्प्लिमेंटेशन असं त्याचं स्वरूप असतंय. लक्षात घ्या ते. एक मिनिट. तर याला टाउन प्लॅनिंग स्कीम किंवा लोकल एरिया प्लॅन सुद्धा म्हणतात. तर हा प्लॅन प्लॅनिंग प्लस फायनान्स प्लस ते खाली एक इम्प्लिमेंटेशन शब्द मिस झालाय त्या स्लाइड मध्ये, कट झाली दिसते. तर दिस प्लॅन इन्क्लूड्स प्लॅनिंग प्लस फायनान्स प्लस इम्प्लिमेंटेशन. या म्हणजे जे डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये डिटेल किंवा मायक्रो लेवलचं केलं असतं तर टाउन प्लॅनिंग स्कीम मध्ये त्याच्याही पेक्षा डेव्हलपमेंट प्लॅन मधला एखादा वॉर्ड किंवा एखादा नेबरहुड. आता नेबरहुड शब्द तुम्हाला नवीन असेल कदाचित म्हणून मी वॉर्ड म्हणजेच नेबरहुड हा सोप्या शब्दात सांगतो की एखादा वॉर्ड डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये समजा एक 100 वॉर्ड आहे असं धरून चला महानगरपालिका हद्दीमध्ये. त्या 100 वॉर्डापैकी एखादा स्पेसिफिक समजा वॉर्ड नंबर 58, त्या वॉर्ड नंबर 58चं केलेलं डिटेल प्लॅनिंग. त्या वॉर्ड नंबर 58 मध्ये 2 समजा रस्ते आहे, एक पूर्व पश्चिम रस्ता आहे, एक उत्तर दक्षिण रस्ता आहे आणि एक प्रायमरी स्कूल आहे त्या वॉर्ड मध्ये डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये दाखवलेली आणि एखादं गार्डन आहे. तर या सगळ्या गोष्टींचं केलेलं मायक्रो लेवलला केलेलं प्लॅनिंग म्हणजे टाउन प्लॅनिंग स्कीम. आणि टाउन प्लॅनिंग स्कीम म्हणजे इट इज ए प्लॅनिंग प्लस फायनान्स. त्याच्यामध्ये ते इम्प्लिमेंट कसं करायचं त्याच्या गोष्टी असतात म्हणून त्याला फायनान्स आणि हाऊ यू आर गोइंग टू इम्प्लिमेंट म्हणजे हा अजून त्याच्याही खालच्या लेवलचा
टाउन प्लॅनिंग स्कीम हा अजून मायक्रो लेवलचा किंवा डिटेल असलेला त्याला टाउन प्लॅनिंग स्कीम म्हणतात. तर दिस इज व्हॉट द प्लॅनिंग हायरार्की. आणि अशाच पद्धतीने आपल्याकडे या हायरार्की प्रमाणे प्लॅन्स असतात आणि या हायरार्की प्रमाणे काम चालते. ओके, तर आता अजून पुढचं आता आपण बघू की डायरेक्ट परत रिजनल प्लॅन शिकवण्यापूर्वी जो टाउन प्लॅनिंग ऍक्ट आपला आहे, महाराष्ट्र रिजनल अँड टाउन प्लॅनिंग ऍक्ट, हा दिस एनवायसेस इज द 3 टायर प्लॅनिंग हायरार्की. जे मी आता तुम्हाला सांगितली तीच प्लॅनिंग हायरार्की साधारणपणे MRNTP ऍक्ट मध्ये एनवायसेस केलेली आहे. किंवा थोडस ऍक्टची इव्हॅल्युएशन कशी झालेली आहे, इव्होल्युशन, ही MRNTP ऍक्ट याचं हा कसा कसा स्वातंत्र्योत्तर काळामध्ये अमेंड होत गेला किंवा दुरुस्त होत गेला, किंवा आजचा 1966चा ऍक्ट आपण जो वापरतो आहे त्याचं इव्होल्युशन कसं आहे. की पहिल्यांदा हा ऍक्ट होता नुसता बॉम्बे टाउन प्लॅनिंग ऍक्ट म्हणून पूर्वीचं त्याचं नाव होतं. 1915ला तो पहिल्यांदा आपण हे आला. आणि सरप्राइझिंगली तुम्हाला हे माहित असावं की देशामध्ये महाराष्ट्र त्यावेळेस सुद्धा पायोनियर होतं की टाउन प्लॅनिंग ऍक्ट वापरण्यामध्ये. की 1915चा बॉम्बे टाउन प्लॅनिंग ऍक्ट वॉज द फर्स्ट टाउन प्लॅनिंग ऍक्ट जो आपण 1915 मध्ये वापरत होतो. परंतु तो 1915चा जो ऍक्ट होता त्या ऍक्टमध्ये फक्त टाउन प्लॅनिंग स्कीमच आपण तयार करत होतो आणि त्याच्यात फक्त इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅनिंग होतं. म्हणजे रस्ते नाल्या तयार करणं, गटार तयार करणं, साफसफाई किंवा अशा प्रकारची कामं होतं. प्लॅनिंगवर फारसा त्याच्यामध्ये जोर नव्हता. आणि इट वॉज नॉट ॲट ऑल अ म्हणजे कंपल्सरी या ULBsला किंवा प्लॅनिंग अथॉरिटीला तो टाउन प्लॅनिंग स्कीम तयार करणं किंवा त्याच्याप्रमाणे काम करणं हे कंपल्सरी नव्हतं. इट वॉज ऑप्शनल. की आणि म्हणूनच त्या काळामध्ये जर बघितलं तर पुणे, ठाणे किंवा मुंबई या भागामध्ये टाउन प्लॅनिंग स्कीमच्या माध्यमातून खूप कामं झालेली आहे. त्या मानाने त्या तुलनेमध्ये मराठवाडा रिजन किंवा नाशिक रिजन किंवा नागपूर रिजन या भागामध्ये फारशी कामं झालेली नाही. हा 1915चा हा ऍक्ट होता. कारण त्याच्यात कंपल्सन नव्हतं की प्रत्येक प्लॅनिंग अथॉरिटीने टाउन प्लॅनिंग स्कीमच्या माध्यमातून कामं करायचं. परंतु 1915 नंतर सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे की 15 ऑगस्ट 1947ला आपल्याला देशाला स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर फाळणी झाली, रेफ्युजीज इकडून तिकडे झाले मोठ्या प्रमाणात. सिंधी कम्युनिटी, सिंधी कॅम्प इकडे आले, तिकडले लोक मुस्लिम कम्युनिटी तिकडून इकडे आले. आणि हे सगळं झाल्यानंतर देशाला किंवा आपल्या महाराष्ट्राला प्रत्येक अर्बन लोकल बॉडीला डेव्हलपमेंट प्लॅन तयार करण्याची गरज भासायला लागली. आणि म्हणून मग 1954 मध्ये हा MRNTP ऍक्ट जो आहे हा 1954 मध्ये अमेंड झाला. अमेंड झाला म्हणजे दुरुस्त झाला किंवा सुधारणा झाली. आणि 1954 मध्ये मग प्रत्येक ULB साठी किंवा प्रत्येक प्लॅनिंग अथॉरिटीसाठी किंवा प्रत्येक नगर परिषद, नगरपंचायत, महानगरपालिका यांना त्यांच्या त्यांच्या नगरपालिका हद्दीसाठी किंवा महानगरपालिका हद्दीसाठी डेव्हलपमेंट प्लॅन तयार करणं हे मॅन्डेटरी करण्यात आलं किंवा कंपल्सरी करण्यात आलं. जे आधी 1915च्या ऍक्टमध्ये ऑप्शनल होतं ते 1947ला देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1954 मध्ये तो त्या ऍक्टमध्ये सुधारणा करून इट हॅज मेड कंपल्सरी टू एव्हरी अर्बन लोकल अथॉरिटी किंवा अर्बन लोकल बॉडी टू प्रिपेअर अ मास्टर प्लॅन किंवा डेव्हलपमेंट प्लॅन फॉर देअर एरिया. हे कंपल्शन करण्यात आलं 1954 मध्ये. मग 1954 मध्ये अशा पद्धतीने कंपल्शन करण्यात आल्यानंतर प्रत्येक अर्बन लोकल बॉडीसाठी डेव्हलपमेंट प्लॅन किंवा मास्टर प्लॅन तयार करण्याचं काम सुरू झालं. आणि त्यानंतर असं लक्षात आलं की 1954ला आपण जरी डेव्हलपमेंट प्लॅन तयार करण्याचं काम सुरू केलं तरी देशात औद्योगिक क्रांतीचे वारे वाहू लागले. जसं मी आधी तुम्हाला सांगितलं की पंचवार्षिक योजनेच्या माध्यमातून विकास सुरू झाला आणि इंडस्ट्रियलायझेशन ची सुरुवात झाली. आणि इंडस्ट्रियलायझेशन सुरू झाल्यानंतर असं लक्षात आलं की नगरपालिका हद्दीच्या बाहेर किंवा महानगरपालिका हद्दीच्या बाहेर सुद्धा हॅपॅझर्ड डेव्हलपमेंट व्हायला लागली किंवा अनकंट्रोल डेव्हलपमेंट व्हायला लागली. की ती अनकंट्रोल किंवा हॅपॅझर्ड डेव्हलपमेंट कंट्रोल करायला कोणतीही अथॉरिटी नव्हती, कोणताही प्लॅन नव्हता. आणि मग ती बेसुमार अशी वाढ व्हायचं लक्षात आलं. आणि जर हे असंच झालं तर ही सगळी अनप्लॅन डेव्हलपमेंट होईल. म्हणून 1965 मध्ये महाराष्ट्र शासनाने बॅरिस्टर धनंजयराव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी बसवली. आणि मग त्या कमिटीने
या शिफारसी केल्या की जो एरिया नगरपालिका किंवा महानगरपालिका हद्दींच्या बाहेर आहेत त्या भागासाठी प्रादेशिक योजना तयार करणं गरजेचं आहे. आणि मग प्रादेशिक योजना आणि सायमल्टेनियसली इंडस्ट्रियलायझेशन झाल्यानंतर न्यू टाउन वसवणं सुद्धा कंपल्सरी व्हायला लागलं. जसं PCNTD अथॉरिटी स्थापन झाली पुण्याच्या जो पिंपरी चिंचवड इंडस्ट्रीयल ग्रोथ झाली, त्याच्यानंतर औरंगाबादला वाळूच्या जवळ ग्रोथ झाली, इंडस्ट्रियल एरिया वाळूची झाली. मग त्यासाठी नवीन शहरं वसवणं सुद्धा गरजेचं झालं. तर पण नवीन शहर जर वसवायचं असेल तर त्याला काहीतरी लिगल डॉक्युमेंट पाहिजे, स्टॅच्युटरी प्रोव्हिजन पाहिजे. आणि जसं नगरपालिका आणि महानगरपालिका यांच्या हद्दीच्या बाहेरच्या विकासावर कंट्रोल ठेवण्यासाठी सुद्धा काहीतरी स्टॅच्युटरी किंवा लिगल हे पाहिजे. म्हणून रिजनल प्लॅन आणि न्यू टाउन्स याची तरतूद करणारा 1966चा ऍक्ट अस्तित्वात आला. आणि मग 1966च्या ऍक्टमध्ये रिजनल प्लॅन तयार करणं आणि न्यू टाउनची संकल्पना ही अशी अस्तित्वात आली. म्हणून हा ऍक्ट हा 3 टायर प्लॅनिंग हा अशा पद्धतीने आहे. जे मी पहिलं वाक्य वाचलं त्याच्या मागची एवढी मोठी हिस्ट्री आहे की 3 टायर म्हणजे पहिला हा रिजनल प्लॅन, सेकंड इज द डेव्हलपमेंट प्लॅन आणि थर्ड इज द टाउन प्लॅनिंग स्कीम. सो धिस इज द प्लॅनिंग हायरार्की. आणि म्हणून मी पुढे येतो आता त्याला की प्लॅनिंग इन द महाराष्ट्र. पुढच्या स्लाइडमध्ये ते रिपीट होईल, परंतु आत्ताच सांगतो तुम्हाला त्याची लिंक लागेल. प्लॅनिंग इन द महाराष्ट्र इज फ्रॉम होल टू पार्ट. होल म्हणजे पहिल्यांदा वी प्रिपेअर अ रिजनल प्लॅन फॉर द एंटायर डिस्ट्रिक्ट, देन वी प्रिपेअर अ डेव्हलपमेंट प्लॅन फॉर द सिटी एरिया और फॉर कॉर्पोरेशन एरिया. आणि देन थर्ड लेवलला आपण बनवतो ती टाउन प्लॅनिंग स्कीम एखाद्या वॉर्डा करता किंवा एखाद्या नेबरहुड करता. सो दॅट इज अ टाउन प्लॅनिंग स्कीम. सो द प्रश्न परीक्षेमध्ये असाही विचारला जातो की MRNTP ऍक्ट हा होल टू पार्ट आहे का पार्ट टू होल आहे का पार्ट टू पार्ट आहे का होल टू होल आहे. उत्तर सगळ्यांनी लक्षात घ्या, MRNTP ऍक्ट इज फ्रॉम होल टू पार्ट. ठीक आहे. आता आपण व्हॉट एक्झॅक्टली रिजनल प्लॅन म्हणजे काय, डेव्हलपमेंट प्लॅन म्हणजे काय आणि टाउन प्लॅनिंग स्कीम म्हणजे काय हे बघूया. की व्हॉट एक्झॅक्टली रिजनल प्लॅन. रिजनल प्लॅन इज ए broad level policy document or plan which is to be prepared for the balanced development of the region. In most of the cases district is defined as a region. तर हे मी तुम्हाला डिस्ट्रिक्टच आपण का डिफाईन करतो रिजन हे पुढच्या काही स्लाइडमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. परंतु इट इज अ ब्रॉड लेवल पॉलिसी डॉक्युमेंट आहे एवढं लक्षात घ्या. काय डेफिनेशन ऑफ द रिजनल प्लॅन, तर ही डेफिनेशन तुम्ही विचारली परीक्षेत तर लिहायला हरकत नाही. इट इज अ ब्रॉड लेवल पॉलिसी डॉक्युमेंट. याच्यात 3